शहराचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे पाणी, स्वच्छता, आरोग्य या दृष्टीने आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत आणि मुख्यमंत्री साहेबसुद्धा आम्हाला पूर्ण मदत करणार आहेत. त्यामुळं आम्हाला नाही वाटत आम्हाला कसल्या निधीची कमतरता भासेल आणि शहराच्या सर्व प्रश्नांमध्ये आम्ही पूर्णपणे तयार होतो. मी सगळ्यात पहिली व्हिजिट तिथं पाण्याच्या प्रश्नासंदर्भात करणार आहे. मी हर्डीकर साहेबांना दुपारीच बोललो अभिनंदनाचा सराव झाल्या की मला सर्वात पहिलं भामासखेड आणि रावेत बंधाऱ्यावर जायचं आहे. हर्डीकर साहेबांनी कालच स्टेटमेंट दिलं होतं की त्या एका ठेकेदारांनी दिरंगाई केल्यामुळं ते भामासखेडचं पाणी येऊ शकलेलं नाही आहे, परंतु मी माझ्या कार्यकाळात रोज पाणी पुरवठा होईल याचं नक्कीच ते आश्वासन पूर्ण करणार. आत्ता मी आजच बसलो आहे खुर्चीवर. मी आत्ता सगळ्या प्रकारच्या माहिती किंवा सगळ्या विभागातल्या अधिकाऱ्यांना बोलून घेणार आहे. सगळीकडून माहिती गोळा करून ज्या पद्धतीने आम्हाला ह्या शहराचा विकास करायचा आहे त्या दृष्टीने एक प्लॅनिंग करणार आहोत. स्वर्गीय लोकनेते अजितदादा पवार यांना प्रथमतः श्रद्धांजली अर्पण करतो. ते आपल्या पुणे जिल्ह्याचेच नव्हे तर महाराष्ट्राचे पालक होते, परंतु त्यांनी काही ज्या घोषणा केल्या होत्या किंवा ज्या क्युरीज काढल्या असतील निवडणुकीदरम्यान त्याची सुद्धा मी माहिती घेण्याचा प्रयत्न नक्की करेन. दूषित पाण्याचाच प्रश्न सर्वात मोठा आहे आमच्या भागात, विशेषतः कारण चिखलीला जो प्लॅन्ट आहे तिथंच मी सर्वप्रथम व्हिजिट करणार आहे आणि त्या प्लॅन्टमधून चांगल्यात चांगलं पाणी आणि रोज पाणी कसं येईल याच दृष्टीने प्रयत्न DPR आकडा मी सर्वात प्रथम बघून घेणार आहे आणि त्यामध्ये काही बदल करून नागरिकांची गैरसोय होणार नाही या दृष्टीने प्रयत्न करील. आणि रेड झोनसाठी तर मी पूर्वी पण प्रयत्नशील होतो, आत्ता पण आहे. मी दिल्लीमध्ये रक्षामंत्री राजनाथ सिंह यांचीसुद्धा त्या प्रश्न सोडवण्यासाठी भेट घेणार आहे.